बसा. मला खरंच माफ करा. खरंच त्यावेळेस लय चूक झाली माझी. भाऊ भाऊ काय सारखं सारखं माफी मागायची गरज नाहीये. आणि खरं सांगू ना, हे सगळं माझ्या डोक्यात काहीच नाहीये. बसा की तुम्ही. बस या तुम्ही बसा. दीपे बघत काय बसलेस, वाढ की आता. पण तुम्ही ना खूप त्रास करून घेताय. अहो एवढं सगळं बनवायची काही गरजच नव्हती. खूप केलं हे सगळं. अहो त्रास कसला त्यात. लग्नानंतर पहिल्यांदाच तुम्ही घरी आलात. आमचे जावई बापू पहिल्यांदा आलेत म्हणल्यावर एवढा मानपान तर व्हायलाच पाहिजे ना. आणि बरं का दामिनी ताई, आमच्या सावीने की नाही धैर्यांना हे आवडतं धैर्यांना ते आवडतं असं म्हणत हे समज करून घेतलंय. ते तर आहेच खरं. पण साधंच आहे बरं का. म्हणजे तुमच्यात कसं रोज असं पंचपक्वान्न बनत असेल आहे की नाही, त्यापुढे हे जेवण सगळं साधंच आहे म्हणायचं. आणि तुमच्या घरात वाढत पण असं रॉयल पद्धतीने असतील आहे की नाही. तरी मी आईना म्हणत होते बरं का, दिवाळीच्या तोंडावर भाऊजी वंच तुम्ही सगळे येत आहेत, तर निदान त्यांना जेवायला तरी असं चांगल्या ताटात वाढूया. 4-5 असं गोडधोडाचे प्रकार आणूया. खरं अगं तू काय बडबडतच बसशील. वाढ पटपट, मुकावेलात सगळे. होय की वाढणार तर आहेच मी. खरं महागातलं जरा आणलं असतं तर ह्यांना पण चांगलं वाटलं असतं. दीपा वहिनी, जेवणाचं ताट किंवा ताटात जे काही वाढलंय ते किती महाग आहे याला काही किंमत नसते हो. जे जेवण बनवलंय ते किती प्रेमानं आणि चांगल्या मनानं बनवलंय, फक्त त्याला किंमत असते. आणि आपली माणसं पंक्तीला असली की बाकी कशाची गरज लागत नाही. चांदीच्या ताटाची ना सोन्याच्या. काय भाऊ, बरोबर ना. होय. अरे तिकडे नाही, इकडे जायचं. हा चल मामा, सरळ चालायचं. वहीन मध्ये काय ए माझ्या कुठे गेलास? तुला पुरावा माहिती आहे का? नाही. मागे 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 मी सांगतो. मागे मागे भास्कर वळवा गाडी. चल हे थांबा. चल आता हा स्लो. या मागून या मागून. मामा
कसला आवाज आला? काय चाललंय? आपण इकडं का आलोय आपण? अरे पुरावा 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 हा पुरावा दाखव तुला दाखव हळू 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 लॉक आहे लॉक लॉक पुढे आहे पहिले काय करते पडले काय हिथं शिवली होती सापडत नाही कुठे गेली त्या का पडत नसत ना हे बंद करतो दुसरी हे लॉकच नाही लॉक नाही लॉक कुठे ठेवले सापडली सापडली अरे तू पुरावा मागत होतास ना हा घे पुरावा घे बरं अहो तुम्ही वाढताय काय फक्त मी म्हणतो आपण सगळेच एकत्र बसूयात जेवायला छान गप्पा पण होतील नाही नाही पहिल्या पंक्तीचा मान तुमचाच आहे की आम्ही काय बसू थोड्या वेळाने हा तुम्ही घ्या सावे जावई बापू एवढं प्रेमानं बोलतात तर बस की तू पण जेवायला बस 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 असा नवरा भेटायला पण नशीब लागते बरं चला बरं जेवून घ्या तुम्ही पण बसा की. बरोबर आहे जे असून तरी तुम्हाला मुजुमदारांच्या घरातल्या पद्धती माहिती आहेत का नसता आगावपणा कुणी घरात सांगितलं होता मी धैर्यांसोबत असं त्यांच्या मानापानाच्या वेळी सोबत जेवायला बसले तर आईंना आवडणार नाही. नाही नको अगं सावी बस माहेर आहे तुझं हे सासर नाहीये आता सासरच्या पद्धती तिथनं बाहेर पडल्यावर विसरून जायच्या
बस बस. दीपे घे चावीला वाड्याला घे. आता असं आणि तसं दोघं एकत्र जोडीनं बसलेलंच आहे, तर आता एकमेकांना भरवायला लागते. आता कसं भरवू यांना? ते तर माझ्याशी बोलत पण नाहीत. उगाच मी भरवायला गेले आणि यांनी तिकडे मान केली म्हणजे घरातल्यांना काय सांगू मी? मामा बोलत नाही, करून दाखवतो. करून दाखवतो. जरा काय बेटा ये माझी सोनली छकुली इरा माझी सोनली छकुली. आता तू या मुजुमदार घराण्याची सून होणार. सून इथली सगळ्याची मालकीन होणार तू. मालकीन ये बस इथं इथं बस तू. बस इथं बस तू. इथं बस. बाबा बाबा उठा. बाबा उठा. काय झालं रे? बाबा बाबा उठा. बाबा बाबा उठा. बाबा चल बसून वाचू. बाबा उठा. बाबा बाबा उठा. बाबा काय केलं तुम्ही? हे बाबा का केलं? बाबा उठा उठा. बाबा हो अरे बाप रे. दादा द्या माझ्याकडे ते पेपर्स. दादा इकडे. दादा सोडा. सोडा दादा. बाबा पण ना सगळा घोळ घालून ठेवलाय आता. मला धैर्यांना लगेच सांगायला पाहिजे. जिच्यामुळे माझं आयुष्य एवढं गोड झालंय. तिचं तोंड तर गोड करायलाच पाहिजे. धैर्य प्लीज फोन उचला. धैर्य बाबांनी खूप मोठा घोळ घालून ठेवलाय. धैर्य प्लीज फोन उचला.
बेस्ट बेस्ट एक नंबर. वंस आता तुमची टर्न. तुम्ही भरवा भाऊजींना. अगं सावे, असं काय नुसतंच काय घास भरवतेस? जावई बापूंनी केवढं कौतुक करून तुला घास भरवला आणि तू नुसतंच घास भरवतेस. आता एक काम कर, छान पैकी उकारा होऊन जाऊ दे. सावी, घे छान उखाणा, म्हणजे सगळ्यांना कळू दे आमची सून किती हुशार आहे ते. आता सगळे एवढं म्हणताच आहे तर होऊन जाऊ दे एक उखाणा. नाही, मला पण माझ्या बायकोच्या तोंडून माझं कौतुक ऐकू दे की. भांडण असू दे मिठाई एवढं, रुसवे फुगवे संपू दे क्षणात. भांडण असू दे मिठाई एवढं, रुसवे फुगवे संपू दे क्षणात. गोड होऊ दे संसार माझा, धैर्यरावांचा धरून हात. चला जेवायला सुरू करूयात. तुम्ही किती पण माझ्यावर चिडा, माझ्याकडे बघू नका, नाक मोरडा, पण तुम्ही माझ्याशी बोलल्याशिवाय मी काय तुमची पाठ सोडणार नाही. सावेच्या घरात एवढे रमलेत ना की साधा एक फोन सुद्धा उचलत नाहीये ते. इथे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय, त्याच काहीच नाही यांना. या बापरे, रोजच्या पेक्षा जास्त जेवण झालं आज. असं कसं? नाही, नाही, खूप छान झालंय जेवण बरं का. आवडलं ना? हो, खूप खूप. आम्हाला खूप बरं वाटलं खरं तर. अरे अनुराधा, आहेरच बघ. हा, आणते. काय आता आहेर वगैरे काही नको बरं का. आहेर वगैरे कशाला भाऊ? आमच्या धैर्याचं आणि सावीचं लग्न तुम्ही मान्य केलं. माझ्या धैर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार म्हणून शब्द दिलाय. याहून जास्त गिफ्ट मोठं काय असणार आमच्यासाठी सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतका छान पाहुणचार केलात, इतकं जेवू घातलं, हेच खूप आहे. हो, असं बोलून तुम्ही लाजवताय बघा आम्हाला. खरं तर या दोघांच्या लग्नातच आम्ही हे सगळं करायला पाहिजे होतं, तेव्हा जमलं नाही आम्हाला. त्यांचा मानपान, त्यांची हाऊसमौज काही करता नाही आलं.
आता करू द्या की जरा. अहो काही नाही तर निदान आमच्या मनावरचं वज तरी हलकं होईल. हा? अनुराधा बाहेरच हा आणते. तुम्ही बसा. हो. बसा. दीपा औक्षणाचं बघ. हा हा आला. जेवण खरंच मनापासून आवडलं ना. अहो खरंच सांगतेय, खूप छान झालं जेवण. आणलंस काय? हा. काय हो आयर आणलाय? अहो समोरच्याने केले त्याच्यापेक्षा अर्धा तरी थाट पाहिजे का नाही आपल्याकडे? काय हे सगळं? यशस्वी व्हा. असू द्या, सुखी राहा. बरं भाऊ, आज सगळे असे एकत्र आलो, खरंच भारी वाटलं. आता निरोप घेतो आम्ही. हो, निघायला हवं. बाय. येतो. चला जावई बापू, एक विनंती होती. भाऊ, विनंती कसली करताय? बोला की. नाही, माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात, आमचा पाहुणचार स्वीकारला. फार बरं वाटलं. बोला की भाऊ, सांगा, मी काय करू तुमच्यासाठी? नाही काही नाही, दिवाळीच्या तोंडावर तुमचे पाय घराला लागल्यात, फार आनंद झाला. आल्यासरशी 2 दिवस मुक्कामाला राहिलं तर लय बरं वाटेल. भाऊ, तुमचा जावई येतो, हात कसले जोडताय? हक्काने सांगा त्याला, 2 दिवस आम्ही सोडणार नाही, इथेच राहायचं म्हणून. भाऊ, नाही म्हणजे तुम्हाला काही अडचण नसेल तर मी थांबायला तयार आहे.
हो तर अडचण कसली? तुम्ही जर इथं थांबलात तर आमचं भाग्यच आहे की. भाग्य तर माझं हो. मला परत एकदा भाऊराव नाईकांच्या घरात थांबायला मिळते. थँक्यू भाऊ. तुम्हाला माझ्या मनातलं सगळं कळतंय बघा. आता माझं मन धैर्यांपाशी मोकळं करायचा अजून एक भारी चान्स मिळाला. असं कसं राहतील ते इथं? म्हणजे भाऊजी राहायच्या तयारीनं थोडी ना आलं तिथं. हा आणि तसं पण आमच्या घरात कधी गरम होते कधी थंडी वाजते, मधलं काय नाहीच. आता पंख्याचा वारा सुद्धा नुसता असा गरम 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 येत असतोय. नाही ते एसी आहे ना मग मूग आधी आहे. म्हणजे भाऊजींची पाठबीट दुखली तर, झोप नाही लागली तर. वहिनी, झोप लागण्यासाठी मऊ मऊ गादी नाही, मनाचं समाधान असायला लागतं. आणि आपली माणसं सोबत असली ना की मनाला समाधान लाभतच. त्यात इथं भाऊंच्या सोबतीची ऊब आहे, त्यामुळे थंडी वाजणार नाही. आणि आईच्या मायेचा थंडावा आहे, त्यामुळे गरम होणार नाही. बाकी इथं थांबलो तर भाऊंशी मनमोकळ्या गप्पा पण होतील, त्यामुळं मला तर खूप मजा येणार आहे. हा, आता तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असला तर तसं सांग. नाही, मला कशाला काही प्रॉब्लेम असते? दामिनी मॅडम, मी स्वतः मी जातीनं भाऊजींकडे लक्ष देईन. त्यांना काय हवं नको ते सगळं बघीन. तुम्ही काय काळजी करू नका. अनुराधाताई, भाऊ, केतन, छान वाटलं सगळ्यांना भेटून. येते आता. चला मी सोडायला येते. आणा इकडे चला. टपल, आता मी तुझ्या घरी थांबलोय खरा, पण मी तर माझे कपडेच नाही आणले. मग आता चेंज काय करणार? माझा नाही पुष्कळ टीचर, खरं तुला बसणार नाही. आणि पॉपचे कपडे दिले असते, खरं पॉप जर ठेवले होते रे. आता काय करायचं रे? हो वस्ताद, तुमची आत्तू आहे ना हुशार आहे. बघच तू, ती नक्की काहीतरी जुगाड करते का नाही ते. मग काय, तेवढं तर होणारच की. जिथे सगळे हरत्यात तिथंच आत्तू जिंकत्या. आता तर आत्तूचा आणि माझ्या फ्रेंडचा प्रश्न आहे ना. सावे, त्यांना कापड दे बदलायला. बस झाला. आता परत तुमची ती सॉरीची कॅसेट सुरू करू नका. जाऊन कपडे घेऊन या मला चेंजिंग साठी. मला बाहेर जायचंय, विषय संपला. जावा लगेच. काय करतायत हे बघा. सांगितलं नाही एकदा, मला बोलायचं नाहीये तुमच्याशी. अहो सावी, हो
काय कर मिस्टर धैर्य मुजुमदार, काय चाललंय हो तुमचं? हा, बस झालं आता. तुम्हाला माझ्याशी नसेल बोलायचं, खरं मला तुमच्याशी बोलायचं. कळलं? सावी, आणि आता जोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलत नाही ना, तोपर्यंत मी तुम्हाला सोडणारच नाही. तसंच घट्ट पकडून ठेवणार. हे सावी, सोडा मला. नाही कोणी येईल बरं, सोडा. एवढं की मग, एवढं काय त्याचं? नवरा बायको आहेत ना आपण, मग त्यांना पण कळू दे की किती क्यूट कपल आहे ते. आणि मी का सोडू? माझ्या हक्काचा नवरा आहे. आत्ता आठवण आली नवऱ्याची. एवढे दिवस तर विसरला होता ना हक्काच्या नवऱ्याला. सोडा. धैर्य, धैर्य, अहो, काय करताय? बुक्की दिली नाशिक. काय चाललंय तुमचं? हा, किती नाटके करता हो धैर्य. म्हणे विसरले विसरले विसरले. कालपासून मी तुम्हाला इतक्या वेळा सॉरी बोलते, ते नाही तुमच्या लक्षात आलं. म्हणे विसरलं. धैर्य, अहो असं अजून किती दिवस माझ्यावर रुसून राहणार हो तुम्ही? हा, खरंच सॉरी. सॉरी, प्लीज एकदा माफ करा की. हा प्लीज. धैर्य, ठीक आहे, तुम्ही असं मानणार नाही ना? नका मान. तुम्ही जर हट्टी असाल ना, तर मी तुमच्यापेक्षा डबल हट्टी आहे. नाही नाही, टिबल हट्टी आहे. आता जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही ना आणि माझ्याशी बोलत नाही ना, तोपर्यंत मी तोपर्यंत मी थांबणारच नाही. हो सावी, लहान बाळ आहात का? हो, तुमचंच लहान बाळ. सावी थांबा. मग आधी म्हणा माफ केलं म्हणून. सावी, कुणी आलं तर काय म्हणाल? येऊ दे. सावी प्लीज थांबा. मग आधी म्हणा माफ केलं म्हणून. बघा आता खरंच कोणीतरी येईल. येईल नाही, आलोच आहे.